आवाज सर्वसामान्यांचा। मान तालुक्यातील डोंगराळ भागातील दोरगेवाडी हे छोटंसं गाव। या गावात सिद्धनाथ देवाची यात्रा नुकतीच पार पडली। गावात 30 वर्षांची कबड्डी स्पर्धेची परंपरा आहे। त्यानिमित्ताने रविवारी 10 तारखेला मान खटाव आमदार तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आणि दोरगेवाडी एंडकुळ 3.5 किलोमीटर रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती दोरगेवाडीचे कार्यसम्राट सरपंच काकासू दोरगे यांनी दिली आहे। दोरगेवाडीत आज उद्या आणि परवा असे 3 महिला पुरुष कबड्डी आणि क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत। 30 वर्षांची परंपरा असलेल्या या डोंगराळ वाडीत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणाहून संघ हजेरी लावणार आहेत। आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने 3 ते 4 जिल्ह्यातील संघाने प्रतिसाद दर्शवला आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील दोरगेवाडी ते एंडकुळ रस्त्यासाठी 5.5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला। त्याही कामाचा नारळ फोडण्यात येणार आहे। दुसरीकडे कितीही पाऊस आला तरी सामन्याला व्यत्यय येणार नाही याची काळजी मंडळाने घेतली। अशा तऱ्हेने गावाची परंपरा नेहमीच विकास कामे पार पाडण्याची आहे। मुंबईकर मंडळी आणि गाव एकजुटीने सिद्धनाथ यात्रा उत्सव स्पर्धा शांततेत पार पाडत असतात। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत दोरगेवाडी, मान तालुक्यातील दोरगेवाडी। इथे जवळपास 1200 लोकसंख्या आहे ग्रामपंचायतीची आणि आता इथे 2 दिवसाचे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। इथं आता आपल्यासमोर सरपंच आणि ग्रामस्थ आहेत, कार्यकर्ते आहेत आणि आज उद्या परवा असे क्रिकेटचे सामने, काही कामाचे रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे आणि महिला आणि पुरुषाचे कबड्डी सामने होणार आहे। तर ह्या पार्श्वभूमीवर आपण जाणून घेणार आहोत कसे कार्यक्रम पार पाडले जाणार। बोला। नमस्कार, मी दोरगेवाडी गावचा सरपंच काकासू दोरगे। आमच्या मंडळाची 30 वर्षाची कबड्डीची मोठी परंपरा आहे। अच्छा। आणि इथे मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली अशा लांब लांबून टीमा येतात। अच्छा। छोटंसं गाव आहे तरी पण इथे पारदर्शक कबड्डीचे सामने पार पडले जातात। अच्छा। आणि कोणाची तक्रार असेल तर व्यवस्थित कमिटीच्या मार्फत अगदी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो मंडळाच्या माध्यमातून। अच्छा। आणि आज क्रिकेटचे सामने आहेत अंडरम। हां। आणि उद्या महिला ओपन आणि 38 किलो वजनी गटाचे सामने आहेत। आणि ऑनलाईन कमीत कमी 3 ते 4 जिल्ह्यातील टीमने आतापर्यंत प्रतिसाद दाखवलेला आहे। अच्छा। आणि उद्या ठीक 4 वाजता आपल्या मानचा बुलंद आवाज आणि कार्यसम्राट पाणीदार आमदार मान खटावचे पाणीदार आमदार जयकुमार भाऊ इथे 4 वाजता येणार आहेत आणि कबड्डीचे उद्घाटन करणार आहेत। अच्छा। आणि दुसरी गोष्ट, भाऊंच्या माध्यमातून एंडकुळ दोरगेवाडी मुख्यमंत्री सडक योजनेतून 5.5 कोटी रुपये आपल्याला मंजूर करून दिलेले आहेत। 5.5 कोटी मंजूर झालेले आहेत। 5.5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्याचे 3.5 किलोमीटर अंतर आहे। हां। आणि त्याही रोडचं उद्या भूमिपूजन होणार आहे। अच्छा। आणि कबड्डीचंही उद्या उद्घाटन होणार आहे आपल्या मंत्र्यांच्या हस्ते। अच्छा। किती वाजता कार्यक्रम आहे? उद्या ठीक 4 वाजता कार्यक्रम आहे। अच्छा। 4 वाजता म्हणजे नारळ फुटणार आहे? हो। अच्छा। आणि आता तुम्हाला इथं जरी मंडप हे काम अजून बाकी आहे, इथं उद्या ह्याच्यापेक्षा जबरदस्त कार्यक्रम असेल आणि जयाभाऊ येणार आहे, त्यामुळं आमची मंडळाची गावाची जोरदार तयारी। अच्छा। आणि भावना आणायला आम्ही गजी मंडळ असं जोरदार तयारी केली आहे। म्हणजे उद्या आता ह्या जागी मंडप वगैरे घालण्याचं काम सुरू होणार आहे आणि ह्यासाठी ॲडव्हान्स भरपूर लोकांनी म्हणजे याचा प्रतिसाद म्हणजे हजेरी लावावी यासाठी म्हणजे तुम्ही एक हे करता? नाही, आम्ही बाकी 5-10 गावाला आमच्या लगतच्या डांबेवाडी, एलमेरवाडी, नरवाडी, काळेवाडी या लोकांना अगोदर सांगितलेलं आहे। अच्छा। आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय आम्ही बहुसंख्य येणार आहोत, बहुसंख्येने हजेरी लावणार आहे। मी दत्ता दोरगे, हां, मंडळाचा उपाध्यक्ष। अच्छा। आमच्या गावात 30 वर्षापासून कबड्डीचे सामने भरतात। अच्छा। आणि कोणताही निर्णय एकतर्फी दिला जात नाही। अच्छा। महिलांचं कबड्डीचं किंवा कबड्डी ओपनचे एकतर्फी निर्णय होत नाही, योग्य निर्णय होतो। बोला। तर कबड्डी
कबड्डी खेळाडूंसाठी सुवर्ण संधी, सर्वांनी उद्या आणि परवा त्वरित यावे टीम बहुसंख्येने हजेरी लावावी आणि खेळाडूच्या टीमने बी याचा लाभ घ्यावा. पावसाचे वातावरण असूनही जोरदार टीमांचा प्रतिसाद असल्यामुळे कबड्डीच्या खेळाडूंनी सुवर्ण संधी आहे. त्यांनी लवकरात लवकर बहुसंख्येने टीमांनी प्रतिसाद नोंदवावे आणि टीमचा प्रतिसादही उत्तम आहे. अच्छा सरपंच, आता पाऊस वगैरे, आता पावसाचं वातावरण दिसतंय, तर काय त्याच्याविषयी जर काय व्यत्यय जर आला तर? पावसाचं वातावरण आहे तरी पण आता बघा बाजूला तिथं आम्ही चौकोन आखून घेतलेले आहे. अच्छा. हां. आणि त्याच्यावर पत्र्याचा मंडप टाकणार आहे. बरं. आणि बाजूनं ते पाणी काढून म्हणजे सामने चालूच राहतील त्याची पूर्ण मंडळाने काळजी घेतलेली आहे. किती पाऊस आला तरी व्यत्यय येणार नाही, व्यत्यय अजिबात येणार नाही. फक्त खेळाडूंना ही सूचना आहे की नेहमीचे सामने नाईटचे होतात, ह्या वर्षी नाईटला सामने होणार नाहीत, दिवसाचे सामने होणार आहेत. अच्छा. ओके, काय सांगाल शेवटी उपाध्यक्ष? काय सामने व्यवस्थित पार पडतील, सर्वांनी प्रतिसाद द्या खेळाडूंनी. बोला. मी छगन दोरगेवाडीचा उपसरपंच आहे. तरी आमच्या गावामध्ये सरपंच आहेत, उपाध्यक्ष आहेत, पाठीमागे गुरुजी आहेत, आपले हवालदार आहेत. आमची परंपरा अशी आहे साहेब की गाव एकत्र आणि कबड्डीचे सामने झकास होतात. परिसरातल्या लोकांचा आम्हाला भरपूर साथ आहे आणि त्यातून आम्हाला भावचा लय मोठा साथ आहे. त्याच्यामुळे आमचं गाव प्रेमळ आहे, काही लोचावत नाही, अडचण येत नाही. बाहेरून जरी मंडळ आलं त्याची समधी खबरदारी लोक, जेवणाची सोय होती, काय पडलं राहण्याची अजिबात अडचण नाही, काय सुद्धा नाही साहेब. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.